महाराष्ट्राचे भूषण डॉक्टर दीक्षित सर यांच्या मार्गदर्शनानं सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथील डॉक्टर दीक्षित फॅन्स गोल्डन ग्रुप यांच्या पुढाकारानं भव्य अशी 11 किलोमीटरची विंचुरी दळवी ते भवानी माता मंदिर सोनांबे मॉर्निंग वॉक मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती। घाट रस्ता असल्यानं पक्ष्यांचा किलबिलाट, हिरवीगार झाडी यामुळे मॉर्निंग वॉक मॅरेथॉनसाठी आलेल्या सर्वांचा आनंद द्विगुणित झाला होता। सकाळी ठीक 6 वाजता मॉर्निंग वॉक मॅरेथॉनला विंचुरी दळवी येथून सुरुवात झाली। यामध्ये सिन्नर तालुक्यातील विंचुरी दळवी येथील आणि नाशिक येथील पंचक्रोशीतील लहान थोर मंडळी उपस्थित होते। आई भवानी मंदिर परिसरामध्ये मॉर्निंग वॉक पोहोचताच त्यांनी सर्वांनी आई भवानी मातेचे दर्शन घेतले आणि परिसरातील नागरिकांना डॉक्टर दीक्षित सरांच्या कार्याविषयी माहिती सांगितली आहे। यासाठी सर्व विंचुरी आणि नाशिक येथील डॉक्टर दीक्षित फॅन्सनी मेहनत घेतली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी विकास दळवी, विंचुरी दळवी। मी नंदन देशपांडे, नाशिकला असतो। मी नाशिकचा ॲडमिन म्हणून मी काम करतो। आपण आता विंचुरी दळवी ते सोनांबे आपण भवानी देवीच्या मंदिरामध्ये डॉक्टर दीक्षित फॅन्स गोल्डन ग्रुप हा जो इथला आहे स्थानिक यांच्या माध्यमातून आज आपण इथे रन आणि काही जणांनी वॉक करत आपण इथे आलेलो आहोत। साधारण 12 किलोमीटर आज आपण इथे कव्हर केलेलं आहे आणि यासाठी जे या ग्रुपनी सगळ्यांनी पुढाकार घेतला। आम्हाला काही नाशिकमधनं आम्ही काही मंडळी आलेलो आहोत। इथले स्थानिक मंडळींचा एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद बघितला हे अभियान कायम पुढे जात राहील असं मला वाटतं आहे। जे दीक्षित सरांनी जे स्वप्न बघितलेलं आहे हे तुमच्या विंचुरी दळवीच्या ज्या स्थानिक जे ग्रामस्थ आहेत यांच्या माध्यमातून ते नक्कीच पूर्णत्वाला जाईल याची मी आशा बाळगतो। आता पुण्याला 17 नोव्हेंबरला एक मॅरेथॉन आहे, डॉक्टर दीक्षित मॅरेथॉन। यामध्ये तुम्ही इथे तुमच्या गावामध्ये सुद्धा वॉक करू शकता किंवा रन करू शकता अथवा पुण्यामध्ये येऊन सुद्धा तुम्ही रन किंवा वॉक करू शकता। 3 किलोमीटर, 5 किलोमीटर, त्याच्यानंतर 10 किलोमीटर, 21 किलोमीटर असे तुम्ही वॉकमध्ये भाग घेऊ शकता। धन्यवाद। त्यांचा जो उद्देश आहे तो वर्ल्ड फ्री ओबेसिटी अँड डायबिटीस म्हणजे स्थूलता जी आता लहान मुलांमध्ये सुद्धा आजकाल दिसायला लागलेली आहे, जाडेपणा आणि मधुमेह। भारत ही आता मधुमेहाची राजधानी झालेली आहे, पण दीक्षित सरांचं स्वप्न असं आहे की सगळं जग हे मधुमेह मुक्त व्हावं आणि यासाठी आमचं काही घोषवाक्य आहेत ती म्हणजे 2 वेळा जेवण, 55 मिनिटात जेवण संपवा आणि 45 मिनिटात वॉक करा।